नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. झालेल्या प्रकारामुळे अद्वैत कलाला म्हणत असतो की याचा अर्थ तू आत्तापर्यंत नाटक करत होतीस. तर कला म्हणते की मग याचा अर्थ तू आत्तापर्यंत नाटक करत होता चांगला वागण्याचा. अद्वैत मनात विचार करत असतो की बापरे, काय बाई आहे ही. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की आज तू मनात जे काही बोलतोय ना ते मात्र मला ऐकायला येत नाहीये, त्यामुळे प्लीज जे काही आहे ना ते तुमच्या तोंडाने बोला. अद्वैत म्हणतो की नाही नाही तसं नाहीये. तर कला विचारते की मग कसं आहे, आता बोलणार काय यावर तू. अद्वैत म्हणतो की आता काय बोलणार शेवटी मी, कारण तुला तर सगळ्या गोष्टी कळल्यात आणि तूच तर तो व्हिडिओ काढलाय, त्यामुळे जे काही घडले ते खरं खरं सांगतो. आता मला चुकीचं समजू नको, मी तुला खरं खरं सांगतो. आता मला ऑफिस सोडून तुझ्याकडे यावं लागतं. ऑफिसला जाताना तुला इथे ठेवून जा, त्यानंतर घरी येताना तुला घेऊन जा, आणि या गोष्टीचा परिणाम थेट माझ्या कामांवर पडतोय आणि माझी कामही होत नाहीये. त्यातल्या त्यात आबांनी तुझी सगळीच जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. म्हणून मी थोडीशी फक्त मस्ती केली की म्हटलं हिचा जर पाय घसरला तर एक दिवस गॅप घेईल आणि माझीही सगळी कामं होतील. मग कला अद्वैतला ओरडते आणि म्हणते की चांदेकर, मी एक दिवस गॅप घेऊ शकते असं तुला कसं काय वाटलं. तुला माहितीये ना चांगलं गणपती तोंडावर आलेत, आणि तुला हेही माहितीये की मला ही ऑर्डर पूर्ण करणं किती महत्वाचं आहे ते. तुला माहितीये ना चांदेकरांच्या घरची मूर्ती सुद्धा मीच बनवणार आहे आणि हे मला किती महत्वाचं आहे ते. एवढ्या सगळ्या गोष्टीतून जर 4 पैसे मला कमी पडले ना तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम आहे, त्याचं तुला काही वाटणार नाही. तुला माहित पण नाही की त्या गोष्टीचा मला किती जोरदार फटका बसू शकतो. तुला चांगलंच माहिती आहे की या कॉन्ट्रॅक्टच्या पैशातूनच चांदेकरांकडून घेतलेले पैसे सुद्धा मी रिटर्न करणार आहे. आईबाबांना कर्जाचा हप्ता सुद्धा मीच देणार आहे, आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा तुम्हाला पाय घसरून पाडण्याचा प्रयत्न केलास. आणि खरंच चांदेकर तू हे केलंस, किती कठीण माणूस आहेस रे तू. अद्वैत कलाला म्हणतो की बरं बरं सॉरी. तर कला म्हणते की काय. अद्वैत म्हणतो की आता परत काय काय विचारू नको बरं, मनापासून तुला सॉरी म्हणतोय. आय एम सॉरी. हे बघ आता इथून पुढे मी तुझ्यासोबत असं कधीच वागणार नाही, पण तू सुद्धा प्लीज आबांना यातलं काहीच सांगू नकोस हा. आणि तुला तर माहितीये ना ग की मी मनापासून तुझ्याशी चांगलं वागतोय. नाही म्हणजे कधी कधी ऑड विचार येतात माझ्या मनामध्ये, पण इथून पुढे जरी कितीही ऑड विचार माझ्या मनात आले ना तरी सुद्धा मी असं अजिबात वागणार नाही. कला त्याला म्हणते की थोडीशी ऑड आयडिया येते तुझ्या डोक्यामध्ये, थोड्या नाही खूप जास्त मोठ्या ऑड आयडिया येतात तुझ्या डोक्यात. हे बघ मी नाही सांगणार आजोबांना, पण तू माझ्याशी नीट वाग, कळलं. मग अद्वैत आता मान खाली घालून म्हणतो की हो ठीक आहे. मग कला मनात विचार करू लागते की आजोबांना सांगणार नाही म्हटल्यावर लगेच पलटी मारली याने. खरंच हा चांदेकर म्हणजे एकदम कठीण आहे. तर मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कोणाची ॲक्टिंग तुम्हाला आवडत नाही. आणि ऑप्शन आहे की नैना, रोहिणी, कला आणि सरोज. यापैकी तुमचं उत्तर काय हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सेंड करा. धन्यवाद. तर इकडे रोहिणी आता आवरून बाहेर निघालेली असते. त्याचवेळी तिथे राहुल येतो आणि रोहिणीला विचारतो की मम्मा कुठे बाहेर निघाली आहेस का. तेव्हा रोहिणी म्हणते की हो, माझं जरा महत्त्वाचं काम आहे, तिकडेच चालली आहे. मला सांग बरं अद्वैत कुठे, ऑफिसमध्ये आहे का. राहुल म्हणतो की नाही, तो तर ऑफिसमध्ये नाहीये. रोहिणी म्हणते की बघ ना, म्हणजे बघ ना, जो मुलगा त्या मुलीला एक सेकंदही त्याच्या डोळ्यासमोर उभं करू शकत नव्हता आणि आज मात्र तो तिच्या मागे मागे फिरतोय. एवढंच काय तर तिच्यासाठी स्वतःच्या आईसोबत सुद्धा भांडतोय. नक्की अद्वैतच्या मनात चाललंय तरी काय. राहुल म्हणतो की हो ग मम्मा, मी तर याचा विचार केलाच नाही आणि पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात. रोहिणी म्हणते की हा प्रश्न तुला पडायला हवा होता, पण ठीक आहे, नाही पडला तुला हा प्रश्न, पण निदानता कलाचा बदला घेण्याचा तरी विचार करतोयस ना. राहुल रोहिणीला म्हणतो की डोंट वरी मॉम, सगळा प्लॅन रेडी आहे. रोहिणी म्हणते की शाबास, बरं ठीक आहे, प्लॅन व्यवस्थित केलाय ना. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा अगं तू काळजीच करू नको, फुल प्रूफ प्लॅन आहे. रोहिणी म्हणते की बरं चांगलं झालं, आता मीही जाते आणि बघते की त्या अद्वैतच्या मनात नक्की चाललंय तरी काय. मग आता रोहिणी तिथून निघून जाते. तर इकडे कला ही अद्वैतला म्हणत असते की बरं ठीक आहे, तुला जायचंय ना, जा मग. अद्वैत खूप खुश होतो आणि म्हणतो की चालेल. आता अद्वैत तिथून निघायला लागतो आणि त्याचा पाय त्या ओल्या मातीत पडतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझ्या पायाला चिखल लागला. तर कला अद्वैतला म्हणते की त्याला चिखल असं नाही बोलायचं हा, मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती आहे ती. अद्वैत लगेचच तिथे असलेली पाण्याची बादली घेतो आणि त्याला पाय धुवायचे असतात. तेव्हा कला म्हणते की अरे हे पाणी नको घेऊस. तेव्हा अद्वैत म्हणतो की का नको घेऊ, मला पाय धुवायचे.
त्याच वेळी तिथे रॉकेट येतो आणि म्हणतो की माझं झालंय बरं का जेवण करून, आणि अहो काय दाजी तुमचा पाय तर चिखलात गेला. तेव्हा कला रॉकेटला म्हणते की अरे रॉकेट, पाय चिखलात नाही गेलाय, अरे आता तो माझी मदत करतोय. आणि आता मदत करायची म्हटल्यावर माती तर मळायला हवीच ना. अरे मग तो तेच करत होता, मला मदतच करत होता. आणि तुझं जेवण झालं ना, जा मग आता रंगकामाला घे, रंगकाम करायला सुरुवात कर. रॉकेट म्हणतो की बरं बरं जातो मी, पण तुम्ही दोघंही लवकर जेवून घ्या हा. कला म्हणते की हो. आता रॉकेट तिथून निघून गेलेला असतो. मग कला अद्वैतला म्हणते की चल सुरू हो आता. अद्वैत म्हणतो की काय. कला म्हणते की अरे तूच तर म्हटला ना की तू मला मदत करायला इथे आलाय, मग कर सुरुवात आता. बघ मग आता तुला माझी मदत तर करावीच लागेल. असं म्हणून कला आता अद्वैतला ब्लॅकमेल करत असते आणि तिचा फोन दाखवत असते. तिचा म्हणण्याचा उद्देश हा असतो की जर तू माझी मदत केली नाही तर आबांना जाऊन मी हा व्हिडिओ दाखवेल. अद्वैतकडे आता दुसरा कुठला पर्याय नसतो. अद्वैत मनात विचार करतो की अच्छा, म्हणजे आता ही मला ब्लॅकमेल करणार, तर ठीक आहे करू देत, माझीही वेळ येईल लवकरच. मग कला अद्वैतला म्हणते की चल आज मी तुला माती कशी मळायची ना ते शिकवते. त्यासाठी पहिल्यांदा एक काम कर, पॅन्ट थोडीशी वरती दुमडून घे. अद्वैत त्याची पॅन्ट दुमडून घेतो. कला म्हणते की अरे वा छान केलंस, आता ह्या मातीमध्ये आपल्याला नाचायचंय. मग कला आता अद्वैतला त्या मातीमध्ये उभं करते आणि स्वतःही अद्वैतचा हात पकडते आणि दोघंही मिळून त्या मातीमध्ये नाचत असतात आणि ती माती एकजीव करत असतात. अद्वैतला पहिल्यांदा मातीमध्ये पाय घालायला जरा चुकीचं वाटत असतं, परंतु जेव्हा तो मातीमध्ये जातो तेव्हा ती माती इतकी मऊ असते की त्याला खूप मज्जा येते आणि मग मजेने जाता तो माती तुडवायला लागतो. कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांचे हात धरून ती माती तुडवत असतात. तर त्यावेळी कलाचे पाय अद्वैतच्या पायावर जात असतात, तरीही अद्वैतला त्या गोष्टीचं भान नसतं, कारण अद्वैत ती गोष्ट फार एन्जॉय करत असतो. कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांचा हात धरून मस्त नाचत असतात. त्याच वेळी रोहिणी तिथे येते. रोहिणी आता त्या वर्कशॉपमध्ये जायला लागते, परंतु एका छिद्रातून तिला दिसतं की कला आणि अद्वैत तर एकमेकांसोबत नाचतंय आणि ते बघून रोहिणीला तर धक्काच बसतो. रोहिणी मनात विचार करते की ओ माय गॉड, तरी म्हटलं का हा अद्वैत एवढा वर्कशॉपवर रमतोय कसा. आता ही न्यूज मला सरोज वहिनीला तर द्यायलाच हवी. आता मला प्लॅन बिन करून चालणार नाही, तर डायरेक्ट कट रचायला हवा. मग रोहिणी आता तिचा मोबाईल काढते आणि त्यामध्ये कला आणि अद्वैतची व्हिडिओ शूटिंग करत असते. त्यामध्ये कला आणि अद्वैत दोघंही मस्त एन्जॉय करत असतात, दोघंही हसत असतात आणि खूप सारे आनंदित असतात. त्याच वेळी कलाचा पाय सरकतो आणि कला मातीवरनं खाली पडणार तेवढ्यातच अद्वैत तिला सावरतो. आणि अद्वैत जेव्हा तिला सावरतो तेव्हा दोघंही एकमेकांकडे बघत असतात, एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. आणि नेमका तोच व्हिडिओ आता ह्या रोहिणीने शूट केलेला असतो. रोहिणीने सगळी व्हिडिओ शूटिंग काढून घेतलेली असते आणि मनात ती म्हणत असते की वा वा काय पोज ही. आणि आता सरोज वहिनीला दाखवण्यासाठी हा एक परफेक्ट फोटो सुद्धा माझ्याकडे झालाय. खरंच किती छान रोमॅन्टिक पोजेस दिलाय या लव्ह बर्डने. पण आता ह्या बर्ड्सचा चिवचिवाट मी कायमचा कसा बंद करते ना बघाच. रोहिणी आता तशीच तिथून निघून गेलेली असते. वर्कशॉपमध्ये सुद्धा ती गेलेली नसते, कारण तिला जे हवं असतं ते तिला बाहेरूनच भेटलेलं असतं. रोहिणी तिथून निघून गेल्यानंतर कला आणि अद्वैतही बाजूला होतात. अद्वैत म्हणत असतो की बघ माझी पॅन्ट किती खराब झाली, किती एक्सपेन्सिव्ह पॅन्ट आहे, तुला माहितीये का ही. कला म्हणते की नाही ना, मी कुठे एक्सपेन्सिव्ह कपडे वापरते, मी तर अशा ह्या साध्या साड्याच वापरते. अद्वैत म्हणतो की काय बोलतीयस तू, आता हा चिखल माझ्या पायाला लागलाय, आता किती ओलं ओलं लागणार माझ्या पायाला, आणि आता ओली पॅन्ट घेऊन मला बसावं लागणार. मग अद्वैत आता तडक तिथून निघून जातो, कारण त्याला पाय धुवायचे असतात. अद्वैत गेल्यानंतर रॉकेट तिथे आलेला असतो. कला रॉकेटला म्हणत असते की रॉकेट बघतोयस ना, तुझे दाजी मला किती मनापासून मदत करतात ते, पण बघ शेवटी काय मिळालं, नुसतीच चिडचिड. मग रॉकेट कलाला म्हणत असतो की ताई अगं असं काय करतेस तू, त्यांना काय अशा कामाची सवय आहे. अगं एवढा मोठा माणूस आणि तो काही साधा सुद्धा माणूस आहे का, अद्वैत चांदेकर आहे, सोन्याचे आणि हिऱ्याचे एवढे मोठे व्यापारी. आता तू एवढं सगळं बोलतीयस, त्यांना काही जमणार आहे का, तरी सुद्धा तू म्हटल्यावर त्यांनी मदत केली की नाही तुला. अगं मी तुला सांगतो की अगदी सोन्यासारखा माणूस आहे तो, एकदम 24 कॅरेट सोन्याचे दाजी आहेत माझे, असं म्हणायला काही हरकत नाही. कला म्हणते की बस झालं, तू बरी बाजू घेतोयस रे तुझ्या दाजींची, आणि खूप झाली या चर्चा वगैरे, आणि आता बाजू घे नाही, बस झालं. आता जर कामं झाले नाही ना तर आपल्यावर चिडचिड करण्याची वेळ येईल. काय रे रॉकेट, तुला बाबांकडे जायचं होतं ना मिसळीच्या स्टॉलवर त्यांना मदत करण्यासाठी. अरे आता संध्याकाळ होत आली, जा बरं तू एक काम कर, तू आता लगेच जा आणि मग वाटलंच तर स्टॉल बंद करून पुन्हा माघारी ये इकडे.
रॉकेट म्हणतो की नक्की ना ताई. तेव्हा कला म्हणते की हो रे, तू जा नक्की. मग रॉकेट आता तिथून निघून गेलेला असतो, तर कला मात्र तिचं काम करत असते. तर इकडे रोहिणी घरी आलेली असते आणि सगळ्यात पहिल्यांदा ती तिचं काम करते की सरोजला जाऊन तो व्हिडिओ दाखवते. सरोज जेव्हा तो व्हिडिओ बघते, जेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांसोबत त्या मातीवर नाचत असतात, डान्स करत असतात, किती खुश असतात, आणि कला जेव्हा खाली पडते तेव्हा अद्वैतने तिला सावरलेलं असतं, या सगळ्या गोष्टी सरोज तिच्या डोळ्याने बघते आणि सरोजला इतका राग येतो की ती रोहिणीचाच फोन फेकून देते. तर रोहिणी म्हणत असते की अगं सरोज वहिनी, असं काय करतेय? आता कला आणि अद्वैतच्या रोमांसमुळे उगाच तू माझ्या फोनची कशाला वाट लावतीये आणि माझ्या फोनचा कशाला बळी घेतीयस? तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी, उगाच हे रोमांस वगैरे म्हणू नकोस हा. तर रोहिणी म्हणते की मग काय म्हणू, सांग बरं तू. आता हे जे दोघांचं काही चालू आहे ना, त्यासाठी मला दुसरा शब्द तर नाही आठवला. आणि सरोज वहिनी, अगं तुला सांगू का, त्या कलाने ना त्या अद्वैतला पुरतं अडकवलंय. म्हणजे बघ ना, आपला अद्वैत कामात कधीही हयगय न करणारा, तो त्याचे वर्किंग डेज सोडून बायकोच्या मागे मागे गेलाय आणि दिवसाडोळ्या बघ काय सुरू आहे हे सगळं. मी तुला सांगू का सरोज वहिनी, त्या कलाने नक्कीच अद्वैतवर काहीतरी केलंय. हे बघ सरोज वहिनी, मला माहिती आहे की मी चोरून हे सगळं फुटेज मिळवलंय, पण मला आता तू सांग ना की मी काय करायला हवं होतं. माझ्या मनात डाऊट होता म्हणून तो डाऊट मी क्लिअर केला, आणि बरं झालं मी तिथे गेले म्हणून तर हे कोडं उलगडलं. आणि अगं सरोज वहिनी, तुला माहिती आहे ना, ही सगळी गोष्ट मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच तर केली ग. म्हणजे तू बघ ना किती सरळ मार्गी आहे, सरळ मार्गानेच नेहमी चालते, आणि बघ हे दोघं जण काय करताय, तुला अंधारात ठेवताय अगं. आणि तुला ह्या दोघांनी अंधारात ठेवू नये म्हणून मी हे सगळं केलं. म्हणजे आय एम सॉरी, मी अद्वैतला चुकीचं बोलले. पण अगं सरोज वहिनी, तूच या गोष्टीचा विचार कर की आजकाल अद्वैत किती बदललाय, आणि तू या सगळ्या गोष्टींचा विचार कर की अद्वैत त्या कलाचं किती ऐकायला लागलाय ते. बघ ना, आपला अद्वैत कधी असा होता का? नाही ना. हे सगळं ना ती कला आल्यामुळेच झाले, आणि कलानेच हे सगळं केलंय. सरोज मात्र खूपच रागवलेली असते. तर रोहिणी सरोजला विचारते की सरोज वहिनी, तू ठीक आहेस ना? हे बघ, तू काळजी करू नको अगं, मी आहे ना तुझ्यासोबत. हे बघ, तुला कोणी साथ दिली नाही ना तरी चालेल, परंतु मी मात्र तुझी साथ कधीच सोडणार नाही. हे बघ, मी फक्त तुला एक गोष्ट सांगेल की त्या कला आणि अद्वैतला तू जास्त मोकळीक अजिबात देऊ नकोस. आता त्यांचं हे प्रेम प्रकरण जर पुढे गेलं ना, तर आपल्याला त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होईल. मग तर काय, ती कला तिची मनमानी करायला मोकळी, आणि आयुष्यभर त्या कलाला आपल्याला झेलावं लागेल. आता तूच काय तिची ती जबाबदारी घे. आता तूच त्यांना काहीतरी मार्गावर आणू शकतेस. आणि तरी कितीही म्हटलं तरी सध्या तरी अजून तुझा थोडासा दरारा तर आहे घरामध्ये, आणि मला 100% माहितीये की तू ही गोष्ट नक्कीच हँडल करशील. येते मी, असं म्हणून रोहिणी तिथून निघून गेलेली असते. पण इकडे सरोज मात्र रागाने अगदी लालबुंद झालेली असते. सरोजला आता कला आणि अद्वैतचा दोघांचाही फार राग आलेला असतो, आणि रोहिणीच्या बोलण्याने ती फारच प्रभावित झालेली असते. तर इकडे एक वर्कशॉपमध्ये कला आता रंगकाम करत असते. मूर्तींना छान असा रंगती देत असते. मनात विचार करत असते की अजून तर भरपूर काम आहे, कसं होणार हे सगळं काम. अद्वैत मात्र बोर झालेला असतो, आणि तो कलाला म्हणतो की खरे आपण निघूयात ना आता, कारण आता किती वाजलेत, जायला उशीर होईल ना घरी. कला म्हणते की हो रे, मला कळते, परंतु अजून खूप काम बाकी आहे. चांदेकर, आज मी इथेच थांबतीये. तर अद्वैत लगेच कलाला म्हणतो की ठीक आहे, मग मी निघतो. नाही म्हणजे मला वाटलं होतं की हा मला म्हणेल की काय वेडीबिडी आहेस का, इथे कुठे एकटी राहतेस. अरे एकदा विचार तरी मला की मी थांबू का इथे म्हणून. तर अद्वैत मात्र मनामध्ये म्हणत असतो, ही खरे काय मुद्दाम करते का हे सगळं, आणि मी का हिला म्हणू की मी थांबतो म्हणून. मला मनात म्हणत असते की आता हा कसला मला विचारतोय. तर अद्वैत मनात विचार करतो की आता किती करू हिच्यासाठी, मी जेवढं केलंय तेवढं बस आहे. कला मनात विचार करत असते की चांदेकर, अरे म्हण ना की तू इथे थांबतोयस म्हणून. तर अद्वैत मग डायरेक्टली कलाला म्हणतो, आणि कलाला तो बोलतो की बरं खरे, मग तू म्हणतीयस तर आता निघतो मी इथून. अद्वैत तिथून निघून जातो. कलाला वाईट वाटतं की अद्वैत इथे थांबलेला नसतो, आणि रॉकेटलाही वाईट वाटत असतं की दाजी असेच निघून गेले. मग कला आबांना कॉल करते. आबा कलाला विचारतात की काय ग सुनबाई, कसं चाललंय काम. तेव्हा कला म्हणते की आबा, काम तर खूप छान चाललंय, परंतु मी तुम्हाला या गोष्टीसाठी कॉल केला होता की मी आज रात्री इथंच थांबतीये, कारण माझं खूप काम बाकी आहे. आबा म्हणतात की बरं ठीक आहे, अद्वैत आहे ना तुझ्यासोबत. तर कला म्हणते की नाही, तो तर आताच गेला. आबा म्हणतात की काय. कला म्हणते की हो आजोबा, तो आताच निघून गेला, पण मी तुम्हाला या गोष्टीसाठी कॉल केला होता, हे सांगायला कॉल केला होता की आज रात्री मी इथेच थांबणार आहे.
मी आता काम करते आजोबा, मी नंतर करते तुम्हाला, ठेवते आता, असं म्हणून कला फोन ठेवून देते. तर अद्वैत तिथे थांबलेला नसतो, त्यामुळे आबांना राग येतो. मग आबा अद्वैतला कॉल करतात. अद्वैत वर्कशॉपच्या बाहेरच असतो. मग आबा अद्वैतला म्हणतात की काय रे अद्वैत, ती कला तिथं रात्रभर काम करणार आहे तिचं आणि ती एकटी असून तू तिला सोडून निघून आलास. हे बघ, तू सुद्धा तिच्यासोबत तिथेच थांबायचं आणि तिला मदतही करायची. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा, असं बोलून अद्वैत फोन ठेवतो. मग अद्वैत म्हणत असतो की याचा अर्थ हे सगळं अति आगाऊने मुद्दाम केलंय. तर अद्वैत आता पुन्हा वर्कशॉपमध्ये येऊन बसतो. तर कला हसत असते. अद्वैत मनात म्हणत असतो की अच्छा, हसते म्हणजे आताही. आणि मग तो कलाला विचारतो की हे सगळं तूच केलंस ना, मुद्दाम केलंस ना हे सगळं. कला अद्वैतला विचारते की काय झालं चांदेकर. आता कला या गोष्टीमुळे हसत असते की अद्वैत पुन्हा परत आला, त्यामुळे तिला आज रात्रभर सोबत तरी होईल. आणि तिला छान वाटलेलं असतं की अद्वैत तिची सोबत करायला रात्रभर थांबणार आहे म्हणून. परंतु अद्वैतला मात्र भलतंच वाटलेलं असतं की कलाने माझं नाव आबांना सांगितलं म्हणून आता मी इथं आलोय आणि म्हणून ती हसते. अद्वैत कलाला म्हणत असतो की उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस, आता तूच सांगितलं ना आबांना सगळं काही. कला म्हणते की का, तुला असं का वाटलं. मला असं वाटलं होतं की तुला असं काहीतरी वाटलं असेल माझ्याविषयी म्हणून तू परत आलायस. नाही म्हणजे हल्ली जरा तू जास्तच चांगला वागतोय माझ्याशी म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. मला वाटलं की माझी दया वगैरे आली तुला म्हणून तू परत आलायस. अद्वैत मनात म्हणत असतो की अद्वैत चांदेकर काय करतोयस हे सगळं, का सारखं सारखं विसरतोय, तुला एक चांगला नवरा व्हायचंय म्हणून. आणि मग तो कलाला म्हणतो की ऍक्च्युली हो तू म्हणते तसंच. नाही म्हणजे तुझाच विचार माझ्या डोक्यामध्ये होता, परंतु त्याच वेळी आबांचा कॉल आला. मग मी विचार केला की अशा ठिकाणी तुला कशाला सोडून जायचं ना, म्हणून मग मी परत आलो. म्हटलं तू एकटी कशी काय राहशील ना इथे. हे बघ, तू काही काळजी करू नको, मी आहे ना इथे, मी इथेच बसून राहील, तू तुझं काम कर. मग कला अद्वैत सोबत हसते. तर अद्वैत सुद्धा कलासोबत हसण्याचं नाटक करतो. इकडे राहुलने घरून आता त्याच्या लोकांना कॉल केलेला असतो, त्याच्या गुंडांना त्याने कॉल केलेला असतो आणि त्या सगळ्यांना सांगतो की आज रात्री काय करायचं तुम्हाला माहिती आहे ना, त्या वर्कशॉपमधल्या सगळ्या मूर्ती तुम्हाला चोरायच्या आहेत. त्यावर तो माणूस म्हणतो की हो माहितीये मला. राहुल त्याला म्हणतो की माहित नाही, लक्षात असू दे. मूर्त्या जर तुम्ही पळवल्या नाही तर पैसे तर मिळणारच नाही, पण तुमचा जीव घ्यायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो साहेब, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता. राहुल म्हणतो की बरं ठीक आहे, ठेवा आता फोन. मग ते तिघही माणसं आता मूर्ती चोरण्यासाठी कलाच्या वर्कशॉपकडे निघतात. राहुल मात्र इकडे हसत असतो आणि कलाचा बदला घेण्यासाठी आता कलाच्या वर्कशॉपमधल्या मूर्त्या चोरायला त्याने सांगितलेलं असतं. तर ते तिन्ही गुंड आता कलाच्या वर्कशॉपच्या तिथे आलेले असतात. वर्कशॉपच्या बाहेरूनच ते बघतात की आतमध्ये रॉकेट, अद्वैत आणि कला हे तिघही असतात. त्यामुळे तिघही आता वर्कशॉपच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लपतात. इकडे अंजू आबांना पाणी आणून देते. त्याचवेळी तिथे सरोज अगदी तावातावात आलेली असते आणि ती अंजूला विचारते की काय ग अंजू, अद्वैत आणि कला नाही आलेत का अजून, कधी येणार आहेत ते. तेव्हा अंजू काही बोलणार तेवढ्यात आबा सरोजला उत्तर देतात की अद्वैत आणि कला आज रात्री वर्कशॉपच्या तिथेच थांबणार आहे. कलाचं अजून खूप काम बाकी आहे, त्यामुळे ती आज वर्कशॉपमध्येच थांबणार आहे आणि म्हणूनच मी अद्वैतला देखील सांगितलं की तूही तिच्यासोबत तिथेच थांब. हे ऐकून सरोजला खूप राग आलेला असतो आणि आबांना काही आन्सर न देताच त्यांचा अपमान करत सरोज आता रागातूनच तिथून निघून जाते. तर आबा देखील विचार करत असतात की सरोजचं नक्की करावं तरी काय आणि का बाबा तिला या कलावर इतका राग आहे. एवढी चांगली मुलगी आहे तरी सुद्धा कलाचा तिला एवढा का राग येतो. आबा याच गोष्टीचा विचार करत असतात. तर इकडे वर्कशॉपमध्ये आता रात्र होत आलेली असते. रात्र झालीच असते ऑलमोस्ट. तर अद्वैतला मात्र झोप येत असते, कलालाही झोप येत असते, परंतु काम करणं खूप महत्त्वाचं असतं. तिला काहीही करून ऑर्डर कंप्लीट करून द्यायची असते. त्यामुळे झोपेला कंट्रोल करून कला आता ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी झटत असते आणि त्या मूर्तीला सजवण्याचं काम करत असते. तिच्या हातामध्ये एक ग्लूची बॉटल असते आणि कसं तरी आता डोळे उघडत उघडत ती ते काम करत असते. अद्वैत मात्र तिथे झोपी गेलेला असतो. कलाला सुद्धा डुलकी येते आणि कलाच्या हातातून ती ग्लूची बॉटल खाली पडते. तर अद्वैत लगेच खडबड झाल्यामुळे जागा होतो आणि म्हणतो की काय झालं. कला म्हणते की काही नाही, तू झोप, निवांत झोप तू, गुड नाईट. अद्वैत मनात म्हणत असतो की गुड नाईट म्हणे, कसली इथे गुड नाईट आहे, काय ह्याच्यात गुड नाईट होण्यासारखं. इथे AC नाहीये, काही नाही, कपडे मी चेंज केलेले नाहीये, वॉश घेतलेला नाहीये.
ब्रशसुद्धा मी केलेला नाही आहे आणि तसंच आता इथे मला झोपावं लागतंय. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत इतकी वाईट रात्र कधीच आली नव्हती. आणि ही काय, ही तर मला म्हणते गुड नाईट. कसली गुड नाईट ही? अद्वैत कलाकडे बघत असतो आणि त्याला फार राग येत असतो, कारण त्याची झोपही होत नसते आणि कुठल्याही सुखसुविधा त्याला भेटत नसतात. तर कला मात्र बिचारी तिचं काम करत असते, कारण काहीही करून बाळू काकांची ऑर्डर तिला कंप्लीट करायची असते. अद्वैत मात्र कलाकडे रागाने बघत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर कला आणि अद्वैत दोघंही आता निम्म्या रात्रीमध्ये झोपी गेलेले असतात. त्याच वेळी त्या गुंडांनी आता चान्स साधलेला असतो आणि वर्कशॉपमधल्या सगळ्या मूर्त्या गायब केलेल्या असतात. तर कला जेव्हा उठून बघते तर एकही मूर्ती वर्कशॉपमध्ये नसते. ते बघून कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि कला आता अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, सगळ्या मूर्त्या चोरीला गेल्या. त्याच वेळी तिथे बाळू काका येतात आणि बाळू काका म्हणतात की जर मूर्त्या चोरी गेल्या तर माझं खूप मोठं नुकसान होईल आणि जर मूर्त्या डिलिव्हर नाही झाल्या तर कस्टमर आता माझी वाट लावतील. कला आता बाळू काकांजवळच असते. बाळू काका खूप चिडलेले असतात. तर अद्वैत आता तसाच मूर्त्या शोधण्यासाठी निघालेला असतो. अद्वैतने त्याची गाडी घेतलेली असते आणि ज्या ट्रकमध्ये त्या गुंडांनी मूर्त्या चालवलेल्या असतात त्याच वेळी त्या ट्रकला अद्वैत आता आडवा येतो आणि त्या गुंडांची चांगलीच पिटाई करतो. त्या गुंडांची पिटाई करून अद्वैतने सगळ्या मूर्ती सुखरूप आणलेल्या असतात. बाळू काका कलाला म्हणत असतात की काय झालंय, मूर्त्या कुठे कला? तर त्याच वेळी अद्वैत तिथे येतो आणि बाप्पाच्या सगळ्या मूर्त्या तो घेऊन आलेला असतो. त्यातीलच काही मूर्ती आता हातात घेऊन तो बाळू काकांना म्हणतो की मूर्त्या इथे आहेत. त्यावेळी कलाला इतका आनंद होतो की त्यासारखा आनंद दुसरा कुठला नसतोच, कारण तिने सगळ्या मूर्त्या तिच्या डोळ्यांनी बघितलेल्या असतात. आणि मग ती अद्वैतला म्हणते की अद्वैत, आज तू खरंच जे काही केलंय ना, तुझे हे उपकार मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. तेव्हा अद्वैत हा कलाकडे बघत असतो. कला अद्वैतला खूप थँक्यू म्हणत असते आणि मूर्त्या आल्यामुळे तिला भलताच आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.